मुंडे साहेबांनी सांगितलं की पर्वतीमध्ये लढायचे आणि मी लढले. म्हणजे माझं असं राजकीय कारकीर्द असं खूप काही ठरवून काहीच झालेलं नाही आणि प्रत्येकाला काही गोष्टींची इच्छा असते आणि ती व्यक्त करणं ही माझ्या मते काही चुकीच्या गोष्टी नाही आहेत आणि पार्टी ठरवते की तुम्हाला या पुढचं लढण्याचा चान्स द्यायचा का नाही हे पार्टी ठरवेल. त्यामुळे असं कोणी इच्छुक असणं हे मला नाही वाटत की काही चुकीचं आहे म्हणून. आणि ज्यावेळेस मंत्रिपदाच्या गोष्टी येतात त्यावेळेस बरीचशी समीकरणं असतात आणि त्या समीकरणामध्ये कदाचित माझं नाव बसलं नसेल. मुंडे साहेबांच्या अचानक जाण्याने जसं मी नाही तर महाराष्ट्रातले हजारो लाखो कार्यकर्ते जे असतील त्यांना काम करायला सुद्धा की मागणं कोणीतरी काठी घेऊन उभं राहायला पाहिजे तसं मुंडे साहेब होते आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मागे. तर त्यांची कमी नक्कीच आम्हाला जाणवते आणि विरोधकांचं कामच असतं राजकारण करायचं आणि जेव्हा त्यांच्याकडे सांगण्यासारखं करण्यासारखं काही नाही त्यावेळेस ते फक्त दुसऱ्याला म्हणजे दुसऱ्याच्या चुका दाखवण्याचंच काम करतात असं मला वाटतं. एक नरेटिव्ह जे चाललं जातं ते दुसऱ्या इलेक्शनपर्यंत ते नरेटिव्ह परत ते सेम चालू नाही शकत.